हे गायक वादकांना लई किडा, त्या क्लिपाचा किडा होता. क्लिपाचा आता जिरवली मी थोडी. आता 15 दिवस झाले रोज 10 मिनिटं क्लिपावर बोलत होतो, ते बंद झालं. नाही तर ऊत आलतं ह्या गायक वादकांना. क्लिप मी बीडला येत आहे. काला येतो तू? तू काला झक मारा येतो का इथं? आणि तिथे माझी सेवा आहे आणि तुम्ही तिथे काला तुम्ही बोकांडी बसाय. अरे आपण वारकरी संप्रदायाचे हिरे नाहीत, आपण विश्व वारकरी संप्रदायाचे हिरे. आपला संप्रदाय असे का गबाळू बोला का क्लिप टाकायची. एका नालायकाची क्लिप वाचली मी कीर्तनकाराची, 2च तारखा खाली घाई करा. नालायक लोक झाली कशी ते क्लिप. पखवाजानं टुक टुक केलं का क्लिप, गायकानं हे केलं का क्लिप. आणि यांनी तर फार लाजाच वाढल्या. कोण बोकड्याचा मुका घेतोय तर कोण कुत्रीचा मुका घेतो, कोण बोकड्या बसत तर कोण शिवडे बसत. काय क्लिप यांची वा मारताना क्लिप, चपात्या करताना क्लिप. याडपट नाही तर मोठा माणूस लगेला थांबला का क्लिप. म्हणजे वा पुरीने तर फार लाजाच वाढल्या. अख्खं व्हॉट्सअप पुरीने लावून धरलंय. नदवीत घाली ती, लिपस्टिक लावी ती, इथल्या फट्टी चमकी भरी ती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती. नाही तर मग जीन पॅन्ट घालती, टी शर्ट घालती, जत्रातला पिस्तूल घेते हातात. आणि पालीनं उडी हाणली तर दात खेळ बसली बावळात. पुरीला काय नाव ठेवते, म्हातारे येड्यावानी करायला लागले आता. म्हातारे सुद्धा म्हातारी बघला धरितय, गेले ते दिवस, राहिला ते आठवण. अरे मग दुसरी कर असं येड्यावानी काय करतो. अरे प्रसिद्धी किल्पानी नाही मिळत, प्रसिद्धी कर्तृत्व शक्तीने मिळते. हा, जोपर्यंत वारकरी संप्रदायांच्या चाली आहेत तोपर्यंत बाबा इंगळेंचं नाव अमर आहे. मी बाबा महाराज इंगळे गेल्यानंतर आळंदीतल्या 5-6 पोरांना म्हणलं होतं, तुम्ही सगळे त्यांची कीर्तनं एकत्र करा, इंगळे महाराजांचे सगळे कीर्तनं. आणि ते कीर्तनं घेऊ नका, त्यातल्या चाली घ्या आणि त्याचं एक मेमरी कार्ड तयार करा. ती इंगळे महाराजांना श्रद्धांजली होईल. अजूनही पोरांना सांगतो, तुम्ही सगळ्या चाली त्यांच्या काढा. त्या चाली महाराष्ट्रातल्या एकाही कीर्तनकारक नाहीत. हां, इंगळे महाराजांच्या सगळ्या चाली काढा, त्या एका मेमरी कार्डात घाला. नवीन पोरांना संजीवनी होईल इंगळे महाराजांची. नवीन जेवढे पोरं संस्थेत शिकतात ना भजन कीर्तन, त्यांना त्या चाली म्हणजे संजीवनी होईल. हो, आम्ही त्याच्यावरच उड्या आणतोय ना. नाही नाही नाही, त्या चाली एकदा कुणीतरी एकत्र करा आणि ते जेवढ्या चाली आहेत त्यांच्या 15-16 कीर्तन कॅसेटमधल्या जेवढ्या असतील यूट्यूबवरच्या चाली त्या एकत्र करा आणि त्या चाली नवीन पोरांना संजीवनी देतील. ही इंगळे महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल. आणि इंगळे महाराजांचा मृत्यू कोरोना हे निमित्त आहे, पण तो महात्माच इच्छा मरणे होता. इंगळे महाराज नव्हते महाराज, तो महात्माच होता महाराज. तर ते आता आपल्या लोकांना त्यांची किंमत कळायला थोडा उशीर जातो. विचार करा महाराज, हे चिंचवड गाव कव्हा नकाशात होतं का. ते इंगळे महाराजांनी संप्रदायाची राजधानी बनवलं. हे गाव बाबा महाराज इंगळेंनी संप्रदायाची राजधानी बनवलं. गुढीपाडवा ते गुढीपाडवा डायरी इथून झाली, नावाचं उपरणं इथून झालं आणि विनोद इथूनच झाला आणि भीमसिंगवनचं मंदिर सुद्धा इथूनच झालं. आता आपले काय वा वा, आता आपले लोक आता महात्म्याने एवढं मंदिर. आता आपले नवीन महाराज नुसते काय म्हणा, पाकिटातले पैसे कमी द्या पण 300 सिमेंटच्या गोण्या द्या. का मी बंधून मागून राहिलो. पाकिटातले पैसे कमी द्या 300 गोण्या केवढ्याचं झालं. आणि बाकीचे काय म्हणत्या, कीर्तनाचे पैसेच नाही घेतले होते पण तासून ठोकली, त्याचं काय. लोक म्हणजे महाराज 24 तास प्रवास करून 2.5 तास उभं राहून
एवढं वैभव ह्या गावाला उभं करून दिलं आहे. या गावची मातीसुद्धा बाबा इंगळेंमुळं पवित्र झाली. माती महाराज तिथे नाही, महाराजांची भाषा येते ती तील तृणही देव जाणावे. असे बोगत नाही, विरळ आहे असा कोणी. त्यासाठी घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. सरळ बसायला आणणारे बरोबर कान बेटे बेटे सावधान. सावधान म्हणजे मांड्या आवळी तो तो काय करीन. 3 वर्ष झाले सावधान नाही, विश्राम नाही, डायरेक्ट पसराम. खालून नुडोन वरून जुडव. कोण आहे रे तुमच्या तिसरीला? तिसरीचा वर्ग बंद झाला. तू तिसरीला आहे का? तिसरीला आहे का तू? उभा तू मी जातच नाही. तिसरी नाही, दुसरी नाही. चौथीला कोण आहे? चौथीला ए ए तू चौथीला आहे ना? हा आहे ना चौथीला, उभा राय आणि खाली बस. हा डायरेक्ट चौथीला गेलाय, शाळेतच गेला नाही, डायरेक्ट चौथी. आता हा डॉक्टर होणार. माणसं उभ्यानं मारणार. हो, हे जे वैष्णव सदन इंगळे महाराजांनी काढलंय ना, यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या मुलाबाळा. एवढा मोठा सोहळा ढोक महाराजांनी पांडुरंगगिरींनी केला म्हटल्यावर महाराज आज तो महात्मा स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय आला नाही. आणि तो आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना माझ्या सगट लागू पडल्याशिवाय जाणार नाही. आज आपण इंगळे महाराजांना श्रद्धांजली वाहताना एक वाक्य वापरू. इथून पुढच्या मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं पाहिजे. हीच खरी इंगळे महाराजांना श्रद्धांजली. अध्यात्म द्या. महिला म्हणलं एवढ्या महिला कीर्तनात बसल्या. 3 वर्ष झाले हे पोरं घरी आहेत. लबाड बोलायचं नाही. कोणत्या बाईनं मुलाला पसायदान शिकवलं तिला म्हणा फक्त बोटवर करतो बस. तो आज सत्कार करतो मी, भव्य नागरी सत्कार. नाही नाही तू शिमेव गेली ती का रायफल गेली. वाहिलं निघायचं जमात, 2 भावाचा मारामाऱ्या लावायचं जमात, बचत गट काढून भाषणं जोडायचं जमात. हे नाही जमत. अय नाही अय नाही अय नाही. काय त्यांना पसायदान शिकवायला काय झालंय का? इथून पुढे विनोद नाही. इथून पुढची पिढी जर अध्यात्माकडे वळाली नाही तर पिढी संपली. संपली. 16चं क्वार्टर पेते, 16चं बलात्कार करते, 17चं खून करते. आम्ही काय करतोय? काय करतोय तुम्ही? मुलांचं समजत नाही, मुलीचं समजत नाही. आपली मुलगी बंगल्याच्या टॉवरवर 2.5 तास मोबाईलवर बोलते म्हणजे ती पांडुरंगाशी संधान साधते का वैकुंठात? का तुझी पोरगी राधा पिदाय वृंदावनात क्रीडा करते? काय करते? पोरगी पळून गेल्या आई म्हणती मला अंदाज आलता. तू काय जपाला बसली होती का? अय विचारा ना तुमचे मोबाईल कुठे आहे? कुठे आहे मोबाईल? गुड्डीची स्टडी चालू आहे. आमची गुड्डी आहे ना सारखी स्टडी करते. गुड्डी कपड्याला घड्या घालत नाही, गुड्डी भांडे घासत नाही, गुड्डीला चपात्यात येतच नाही, पण सारखी स्टडी करते. स्टडी कुठं करते गुड्डी? वरच्या मजल्यावर. पाहायला गेलं गुड्डी नाही, स्टडी नाही. गुड्डी गेली डोंगराला पर्यावरणाचा अभ्यास करायला. त्यांना विचारलं गुड्डी डोंगराला दिसली, तिनं वनस्पतीशास्त्र घेतलंय. काय सांगा? वाट लागली पिढीची. सरळ बसायला आणारे पोरं बटकान. आणि तुम्हाला आता प्रयोग दाखवतो. सरळ बसले बटकान, बैठे बैठे सावधान. आणि जोरात बोलायचं. आता घाबरायचं नाही. पुढारी बिडारी शिक्षक लोक बिका नीट आहे का? बचत गटाच्या बाया आज विज्ञानाची बरोबर पाय नीट वाक्य आहे का इंदुरीकरचं? न्यूटनचे नियम जरूर शिकवा, गॅलिलिओचे नियम जरूर शिकवा, पण आजच्या मुलाला पसायदान सुद्धा शिकवा. ती काळाची गरज आहे. सरळ बसा पोरांनो पटकन. शाळा सुरू झाली? हो जोरात बोला. शाळा सुरू झाली? क्लास सुरू झाले? हो. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संगत कसं काय होती? ऑनलाईन ऑफलाईन? ऑफलाईन
याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. आता तुम्ही कीर्तनात बसले, खोटं बोलायचं? आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं? खोटं बोलायचं? ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. करेक्ट. तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला नाही, त्याच्यामुळं तुम्हाला नाद लागलाय. कशाचा? मोबाईलचा. जोरात बोला, सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. मोबाईल शिवाय तुम्ही जगू शकत? हा, जोरात बोला. आता मोबाईलमुळं काय काय झालं? डोळे गेले, बरोबर. डोळे, कंबर, मेंदू गेला, झोप गेली. झोप येत नाही, झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. चला, क्वार्टरला काय लागतं? पाणी. अजून चकना. करेक्ट. अजून स्प्राईट. हा, अजून फुटाणे. अजून पापड. अजून काय? पैसे मिळा म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल घेतला, गेम सुरू झाला. आणि 2-3 गेमचे नावं सांगा पटकन. फ्री फायर, पबजी. करेक्ट. बेटी. अजून कॅरम. अजून लुडो. करेक्ट. आणि आता ह्या पंधरवाड्यात काय आलं रे? हे पुष्पा. करेक्ट. पुष्पा. आणि हे काय रे? उभं राह तू. लहान आला. हा, तूच नाही, तू नाही, तो. हा, उभा राह. हे काय रे? हा, कोण आहे हे? कोणाला माहिती आहे? झुकेगा नाही. करेक्ट. माहित नाही म्हणते. पिढी संपली. हे आपले वारसदार आहेत. हे आपल्याला लाईट बंद करून हाणणार. हा आपला जीवन गौरव पुरस्कार. आता उघडी डोळे
विठोबाई वैराग्य तुकोबाई भक्तिराम देवबाई शांतीनाथ बाबाई आज कीर्तनाला घेतलेला मग एकनाथ महाराजांचाही मागणीपर आहे. मागणीपर आपण घेण्याचं कारण सप्त्याच्या शेवटच्या दिवशी घ्यावा लागतो. एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. पवित्र ते कुळ पावन तो देश. आणि ते एकनाथ महाराज मागतात. मागणं काय आहे? भक्ती नको देवा, भक्ती प्रेमाविना 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 भक्ति प्रेमा बिना भक्ति प्रेमा बिना नको देवा, भक्ति बिना नको देवा, भक्ति प्रेमा बिना नको देवा, भक्ति प्रेमा बिना नको देवा, प्रेमा बिना नको देवा, भक्ति प्रेमा बिना नको देवा, भक्ति प्रेमा बिना नको देवा, अभिमान नित्य नवा दया माज, 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 प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई. महिला म्हणत तुम्हाला देवी प्रसन्न झाली म्हणणार नाही पण झाली. देवी देवी ए देवी. आणि आता देवी तुमच्याशी बोलायला लागली. बोल भक्तीनबाई बोल. आता देवी बरं का. आता हा इंद्रिकर नाही, हा देवी. आता देवी आणि तुम्ही देवीचे भक्त. आणि बोल भक्तीनबाई बोल. 9 दिवस तू नवरात्र केला पण एकदाही नवऱ्याच्या पाया पडली नाही. देवी माते तू खरी महान पतिव्रता आहे. तुम्हाला 3 शब्द विचारतो महिला मंडळ पटकान. तुम्हाला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं, वैकुंठाला जायचं, पटकन बोला. मी नेऊन घालणार आजच्या आज, आत्ताच्या आत्ता. तुम्ही म्हणला कीर्तन संपायच्या आत, मी वाटलं तर परत येतो न्यायला यांना. बोला बोला. स्वर्गाला जायचं का वैकुंठाला जायचं? उत्तर. स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. 9वा अध्याय असं सांगतो. पापात्मक पापा नरकात जायचे, परिपाविजे शुद्ध पुण्य. आणि पुन्हा घोटाळा पुण्य मग तया पुण्याची पावटी सरे. म्हणजे आपल्याला स्वर्गाला जायचं नाही. वैकुंठाला जायला तप करावं लागतं. वैकुंठी जावं या तपाचे सायाचं कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप आपल्याच्यानं होणार नाही. आपण वैकुंठाला जात नाही. आणि नरकाला जायला पाप करावं लागतात. पापाचे प्रामुख्याने 16 प्रकार पडतात. कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. पाप 3, वाचिक कायिक 3, वाचिक 3, मानसिक 4, 16 पाप आहेत. आणि 16च्या 16 पाप जाळण्याची ताकद भजनात आहे. आपल्याला स्वर्गाला जायचं नाही, वैकुंठाला जायचं नाही, नरकाला जायचं नाही. फक्त घरात नीट राहा. प्रश्न संपला. आता तुमचा प्रश्न सुरू झाला. तुम्हाला देव प्रसन्न झाला. बोल भक्ता बोल. अरे भक्ता, तो 9 दिवस गणपती बसवला आणि शेवटच्या दिवशी तू प्याला मला बुडवलं. अरे भक्ता, तो 9,000चा बोकड मला कापला रे. 9,000चा बोकड. आणि बोकड वाहून कापला तो मला फक्त नख्याच वाहिल्या. भक्ता नख्या. अरे मला मुंडी चालत नव्हती का भक्ता? पण तो नख्या का वाहिल्या त्या शिजत नाहीत. शिजल्या असत्या तर तो भक्ता मला वासावच ठुला असतं. मग तुम्हाला 3 प्रश्न विचारतो माणूस पुरुषांना. तुम्हाला स्वर्गाला जायचं, वैकुंठाला जायचं का नरकाला जायचं? तुमचं झालं. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? मोक्ष जर दिला तर मोक्षाम्मा घरी कामारी आहे दाशी. सिद्धी जर दिली तर सिद्धीला विपिशे तया कोण पुशे. आणि तुम्हाला न लगे मुक्ती धनसंपदा. मग सगळ्यांनी जोडून इंगळे महाराजांच्या पूर्ण श्रद्धांजलीला देवा. मला एकच दे. ज्या ज्ञानात प्रेम आहे ते प्रेम दे. आणि जिथं प्रेम नाही ते ज्ञानच मला नको. महाराज तुम्हाला ते ज्ञान का नको? अभिमान नित्य नावात या बाबा तुम्हाला हे का नको? एकनाथ महाराज तुमचं असं का म्हणणं आलं? तर त्याचं उत्तर आहे प्रेमानेच भक्ती करता येते. आता हे आपले प्रेम नाही, हे आपली भंगार प्रेम आहे.
तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता, अगर तू नहा मिली तो मैं रेल के नीचे सो जाऊंगा. तू पागल आहे. हे प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड्या आहेत महाराज. हो, या जगात तिघच प्रेम करतात, आई वडील संत आणि भगवंत. बाकी हे प्रियसी ब्रियसी या सगळ्या लबाड्या आहे. काही पोरं म्हणतात ती माझ्यासाठी काही करील, ती काहीच करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करील, बाकी काहीच करीत नाही. आणि तुला भिकारी करील, बाकी काही करीत नाही. हां, पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ घाण टाकलं आणि प्रियशीला गाडीवर टाकून येड्या बाबळी धेंडाय निघलं. बाबळं इडीन पोरं शिमडी. आणि ती शिमडी पोरगी त्या पोराला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तो मला मी पॉझिटिव्ह आहे, तिने बाबळीतच सोडून दिला का. अरे ह्या सगळ्या लबाड्या काची प्रियशीन काचं काय आलंय महाराज. कटेवरचा हात ठेवतो तेवढाच खरा प्रेम करतो. बाकी ही बायको, आता खरं द्या उत्तर सगळे पुरुष मंडळी, आपली बायको आपल्यावर प्रेम करते हे खरं आहे का भ्रम आहे. तुमची टाप नाही काही बोलायची, फक्त एवढं सांगा आपली बायको आपले प्रेम करते हे खरं आहे का भ्रम आहे. अरे भ्रम आहे भाऊ. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ, 14 वर्ष. तर राम सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेनं डोकून नाही पाहिला रे, डोकून नाही पाहिला. उलटी लांब बांबून भाकरी लुटी ती घे रे घे. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डोकून पाहती झोपलाय का झोपलाय. आणि तो म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल आहे तू. ए पोरे हो, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही, इकडं चांगलं हृदय कुणालाही द्यावं. अरे प्रेम करायचंय का. मेरे देश की धरती हो, मेरे देश की धरती सोना उगले उगले रे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, देश की धरती. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. डाल 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 पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. वहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता रेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. छत्रपती शिवाजी महाराज की. असं पेटून उठलं पाहिजे. रोज देवाचे बोलत जा, देवाशी बोला. महाराज औरंगाबादला ॲडमिट असताना इंगळे महाराजांची क्लिप होती. क्लिप बनियनवर होते, सलाईनं होती. पण त्यावेळेस ते मोबाईलवर काय ऐकत होते. काय काकडा काकडा. याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला काय. रोज पांडुरंगाचे संवाद होतात ते इंगळे महाराज. हां, रोज नित्यनियमाने काकडे करीत जा, भजनं बिजनत होय नेम. रोज देवाशी बोलत जायचं. देवा महिला म्हटलं बोलाल ना देवाशी रोज आजपासून. तुम्ही म्हणाल देव कुठे आहे, म्हणजे मी तेच करीत बसतो. नाही, देवाला सांगायचं देवा ए देवा शबरीची बोरं खातो, सुदाम्याची पोहे खातो, मग माझ्या हृदयात एकदा ये ना. उच्च नीच काही. आणि मग देवाला सांगायचं
कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए। एखादं जर म्हणा ना हे गाणं आहे कान फटेतील हे पांडुरंगासाठी म्हणायचं आहे। ये ना कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए। जर आला ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। पण कधी जो वादा किया निभाना पड़ेगा। अंदर आला तर परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के पण कधी हमें और जीने की साहस न होती। इंगळे महाराजांचं भांडवल आम्ही सगळे वापरतो ना मग इंगळे महाराजांच्या फोटो पुढे म्हणावं लागेल हमें और जीने की साहस न होती अगर हे नसते तर हा आश्रम नसता या भागाला परमार्थिक वैभव नसतं। मला खुणवायचं का नाही वाजले किती किती याला काय अर्थ आहे कवर बसायचं आहे आज काय ठरवलंय पोरानं कवर बसायचं आज लंगरच तोडायचा डायरेक्ट नाही। ही कीर्तनं थोडीशी सत्य पण ती काळाची ए देवा पांडुरंगा प्रेमा विन मग काय दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे सतत हसणं म्हणजे इंगळे महाराज दुसऱ्याला सतत हसवणं म्हणजे इंगळे महाराज। आणि संप्रदायातल्या मंडळीला इंगळे महाराजांचा एक गुण सांगतो त्या माणसाने आयुष्यात कोणत्या महाराजाला नाव ठेवलं नाही कोणी भेटो राम राम तो येडा असू आता महाराज लोकांच्या लई टोळ्या हे कुटाळं कर ते कुटाळं कर ते कर तो माणूस कुटाळ्याच्या बाहेर होता म्हणून ते समाज मान्य तर होते पण ईश्वर मान्य झाले। आता इंगळे महाराजांना श्रद्धांजली वाहताना महाराज मंडळी गायक वादक कधीच एकत्र येऊ नका पण धर्मासाठी एकत्र या आणि एकमेकाला कमी लिखून संप्रदाय भरभराटीला न्या ही श्रद्धांजली। आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही। विठोबा म्हणायचे का सार म्हणायचे का म्हणा ना म्हणा एक
अनुभव सुबळ जानते अनुभव सुबळ जानती प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई ज्ञानराज माऊली जय